मुंबईमध्ये चेंबूरला पेट्रोल पंपावरती जो हादसा झाला आहे घाटकोपरला रमाबाई कॉलेजच्या समोर असणारं हे पेट्रोल पंप नव्यानंच इथं ओपन झालं होतं आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीनं हे कामकाज करण्यात आलं आपण पाहिलं असेल एवढं मोठं ते होर्डिंग आहे आणि त्या होर्डिंगला अत्यंत तुटपुंज असणारं फुटिंग म्हणजे सपोर्ट खालती जमिनीमध्ये दिलेला आहे आणि त्यामुळं कालच्या वाऱ्यामध्ये ते पडलं आणि जवळजवळ 100 गाड्या आता होर्डिंगच्या खाली अडकलेल्या आहेत पेट्रोल पंपावर पूर्ण पडलेला आहे आणि अत्यंत दुर्दैवानं आज ही परिस्थिती आपण पाहतो की अजूनही एक उचलणे शक्य नाही खालती पेट्रोल डिझेल आणि गॅस याच्या लाईन्स आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे खरं म्हणजे याच्यामध्ये जबाबदार असणारे सरकारी आणि वरिष्ठ कारण ही जागासुद्धा ही कोणाची याबद्दल अजून डाऊटफुल आहे वादातीत आहे त्याच्यामध्ये एवढं मोठं पेट्रोल पंप करायला दिलं त्याबरोबर एवढी मोठी होर्डिंग उभी करायला दिली आणि आज त्याच्यामुळं या संपूर्ण एकंदरीत अनेक लोकांचा दुर्दैवानं आज या इथं मृत्युमुखी झालेला आहे खरं म्हणजे हे या इथं असणाऱ्या प्रशासनाचं फेल्युअर आहे असं मी समजतो कारण आणि माझं या महाराष्ट्र सरकारला आणि मुंबईच्या प्रशासनाला विनंती आहे नव्हे तर त्यांनी या मुंबईची लोकांना ज्या हातात कायदा घेतील ही जी मोठी मोठी होर्डिंग लावलेली आहे अत्यंत मोठी पुण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं एक इन्सिडेंट मागच्या वर्षी झाला त्याच्यातून आपण काही बोध घेतला नाही आज ते या इथे प्रचंड मोठी जीवितहानी झालेली आहे आतापर्यंत 15-20 माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत अजून कितीतरी गाड्या ह्या खालती दबलेल्या आहेत आणि त्यामुळं याच्या हे जे झालेलं आहे त्याची जबाबदारी कोणाला तरी देऊन खऱ्या अर्थानं हे जे कोणी हे बेजबाबदारी पद्धतीने हे प्लॅन पास केले असतील किंवा हे संपूर्ण जागांचे घोटाळे केले असतील त्या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी ज्यांनी हे आदेश दिले आणि अशा पद्धती कामं करून घेतली त्या सर्वांना अटक झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं खरे गुन्हेगार शोधून आले पाहिजेत तरच या इथं ही जी काही मंडळी आज आमची मुंबईकर दुर्दैवानं शहीद झाले त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचे जे बलिदान आहे ते व्यर्थ जाणार नाही नाहीतर हे असंच होत राहतं आणि कोणालाही आज आपण पाहतो की कसल्याही प्रकारचं रिस्पॉन्सिबिलिटी नाही काही नाही सरकारी यंत्रणा आपल्या पद्धतीने कामं करतात आज आता जवळजवळ 24 तास होत आलेत तरी तो हे उचलणं शक्य नाही एवढं प्रचंड ते कामकाज आहे आणि त्यामुळं या सर्वांना जबाबदार असणाऱ्यांना ताबडतोबीनं सरकारनं त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी म्हणून आणि ही जेवढी मुंबईमध्ये असणारी होर्डिंग्स आहेत या पद्धती ही बघा ही एवढी मोठी होर्डिंग्स आहेत आज या बाजूला एक होर्डिंग त्या बाजूला एक होर्डिंग आणि त्यामुळं ही अत्यंत धोकादायक आहेत लोकांच्या दृष्टीनं म्हणजे लोकांच्या जीविताशी खेळण्यासारखा हा प्रकार या महानगरपालिकेने केलेला आहे आणि त्यामुळं ही अशी होर्डिंग ताबडतोबीनं काढण्यात यावी एवढी मोठी होर्डिंग या मुंबई शहरामध्ये असू नये जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जीवितहानी होते आणि मनुष्य आणि अत्यंत लोकांना काही अनेक लोकांना 100च्या वरती लोकांना आज जखमी आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे असं मी समजतो आणि त्यामुळं ताबडतोबीने सरकारने याच्यावरती ॲक्शन घ्यावी अशी आमची सरकारला जाहीर आव्हान आहे धन्यवाद